तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आपण पाहणार आहोत 10th महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2025 करता मोस्ट इम्पॉर्टंट मॅथ 1 बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम पेपरमध्ये विचारले जातात. आणि तुम्ही पाहू शकता फर्स्ट पेज तुम्हाला कशाप्रकारे दिसतं. येथे तुम्हाला सब्जेक्ट मेन्शन केलेला असतो. येथे तुम्हाला नंबर ऑफ पेजेस सोबतच येथे तुम्हाला टोटल मार्क्स, एकूण गुण आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सूचना सर्वात अगोदर माहीत असणे गरजेचे आहे. तर चला, हा पेपर खूपच इम्पॉर्टंट आहे. पूर्ण पेपर तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. सोबतच तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे. थोडी स्पीड तुम्ही वाढवू शकता. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात आणि सूचना समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. शॉर्टमध्ये आपण सूचना पाहून घेऊया आणि पेपरला स्टार्ट करूया. बघा, सर्व प्रश्न सोडवणे तुम्हाला आवश्यक आहे आणि गणक यंत्राचा वापर करता येणार नाही. कॅल्क्युलेटर तुम्ही यूज करू शकत नाही. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या हे पूर्ण गुण दर्शवतात, हे तुमचे गुण आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A, ठीक आहे, मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्यायग्रह धरून तुम्हाला मूल्यमापन करून तुमचे मार्क्स दिले जातील. म्हणजे बघा, प्रश्न क्रमांक फर्स्ट हा तुमचा MCQ टाईप आहे. तर तुम्ही या MCQचा आन्सर, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बी लिहिलं आणि त्यानंतर खोडून तुम्ही डी केलं तर याला मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे, तुमचा जो फर्स्ट अटेम्प्ट आहे तोच ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर बघा, बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर जसे की ABCD किंवा D असे या टाईप तुम्हाला लिहायला लागतं. तर बघा, फॉर एक्झाम्पल याचा आन्सर C आहे, तर C लिहून तुम्हाला 1/7 तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहिलं तेव्हाच तुम्हाला फुल मार्क्स दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर खूप महत्त्वाचा राहणार आहे. बोर्ड एक्झाम 2025 करता मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर आहे आणि हा पेपर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, पेपरला स्टार्ट करूया. सर्वात अगोदर बघा, मी तुम्हाला काही IMP क्वेश्चन इम्पॉर्टंट टिकमार्क करून देणार आहे. ते तुम्हाला बोर्ड एक्झाम अगोदर सॉल्व्ह करून पाहायचे आहे. तशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 101% शुअरली पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल बघा, प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला 4 येथे MCQ दिलेले आहे. ठीक आहे, MCQ टाईपमध्ये बघा, तुम्हाला यावर्षी 2025 मध्ये हा क्वेश्चन हमखास येणार आहे. बघा, X आणि Y ही चलित असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी तुम्हाला dx dy दिलेला आहे आणि d दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला x ची व्हॅल्यू शोधायची आहे. बघा, येथे तुम्हाला फक्त व्हॅल्यू चेंज करून मिळणार आहे. सेम क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हॅल्यू चेंज होतील विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, हा क्वेश्चन तुम्ही IMP कराल. वर्ग समीकरण तुम्हाला ओळखता यायला हवं, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट बघा, एक क्वेश्चन तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे बोर्ड एक्झाम 2025 मध्ये, पिसलेल्या पत्त्यामधून राणी हा पत्ता मिळण्याची संभाव्यता कोणती आहे, किती आहे? तर संभाव्यतावर क्वेश्चन तुमचा बनणार आहे. हा क्वेश्चन तुम्ही IMP टिकमार्क करून घ्या. याच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये म्हणजेच येथे राणी दिलेली आहे, तुम्हाला काही पण दुसरा शब्द येऊन तुम्हाला विचारण्यात येतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 1B आणि विद्यार्थी मित्रांनो, डोंट वरी, या पेपरचं पूर्ण जे आन्सर आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर शीट कशी डाउनलोड करायची आहे, हा पेपर तुम्हाला PDF माध्यमद्वारे मतलब कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, विदाऊट स्किप करून पहा. तुम्ही व्हिडिओची स्पीड 1.2x करू शकता. ठीक आहे, परंतु व्हिडिओ पूर्ण पाहून जा. त्यानंतर बघा, पुढील उपप्रश्न सोडवा. यामध्ये तुम्हाला जवळपास 4 क्वेश्चन दिलेले आहे. ठीक आहे, 4 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. बघा, येथे तुम्हाला ऑरमध्ये काही ऑप्शन दिलेला नाही. ठीक आहे, तर बघा तुम्हाला क्वेश्चन कसे येतात. तर येथे तुम्हाला बघा, एक क्वेश्चन यावरती या टाईपमध्ये पाहायला मिळणार आहे बोर्ड एक्झाम 2025 मध्ये, की तुम्हाला काही पॉईंट, काही बिंदू बघा, -2 3 हा बिंदू x + y = 1 या समीकरणाच्या आलेख रेषेवर आहे का? तर तुम्हाला किंमत बदलून दुसरे क्वेश्चन ओव्हरऑल दुसऱ्या व्हॅल्यू दिल्या जातील आणि विचारलं जाईल की हा किंवा हे समीकरणाच्या आलेख रेषेवर आहे का? तर तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता यायला हवं. डोंट वरी, मी तुम्हाला एक वेळेस आन्सर शीट दाखवून देतो. म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काय होणार आहे की मतलब त्यांना क्वेश्चन तर मिळतील, परंतु त्यांना आन्सर जर काढता नाही आलं तर आन्सरचं कशाप्रकारे फॉर्मॅट आहे, कशाप्रकारे आन्सर दिलेलं आहे ते तुम्हाला समजावं. त्याकरता तुम्हाला आन्सर शीट पण येथे प्रोव्हाइड केलेली आहे. बघा, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला येथे MCQचे आन्सर दिलेले आहे. त्यानंतर बघा, MCQ नंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर B मध्ये बघा, तुम्हाला कशाप्रकारे रीत यूज करायची आहे, म्हणजे कशाप्रकारे पॅटर्न तुम्हाला आन्सर कशाप्रकारे काढायचं आहे हे पण दिलेलं आहे. तर बघा, -2 आणि 3 हा बिंदू x + y = 1 म्हणजेच बरोबर 1 या समीकरणाच्या आलेख रेषेवर आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे कॅल्क्युलेशन सुद्धा दिलेला आहे. म्हणजे तुम्ही हा पेपर पाहाला, सोबतच जे IMP क्वेश्चन दिलेले आहे, कशाप्रकारे IMP क्वेश्चन येतील, व्हॅल्यू बदलून येतील, म्हणजे तुम्ही हे जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर इझिली तुम्हाला 38 मार्क्स मिळतात. तर अशा प्रकारे तुम्हाला IMP क्वेश्चन करून जायचे आहे. बघा, नंतर बघा, तुम्हाला क्वेश्चन या टाईपचा पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, की एक तुम्हाला वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि त्या समीकरणासाठी तुम्हाला अल्फा + बीटा किंवा x + y ची किंमत काढण्याकरता येणार आहे. हा पण क्वेश्चन तुम्हाला IMP करून घ्यायचा आहे. आणि बघा, संभाव्यता यावरती एक क्वेश्चन तुमचा ठरलेला आहे, 1 मार्क्स करता इझी क्वेश्चन येणार आहे. बघा, की एक फासा फेकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळेल. समसंख्याच्या जागी तुम्हाला विषम येऊ शकतं. ही घटना A आहे, तर घटना A लिहा. तर सिंपल तुम्हाला घटना लिहायची आहे. बघा, किती इझी क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन करून जासाल. नंतर बघा, पुढील माहितीचा मध्य काढा. ठीक आहे, तुम्हाला
काही अशा प्रकारे दिले जाईल. तर माहिती तुम्हाला दिलेली आहे, फक्त तुम्हाला मध्य काढायचं आहे. तर किती इझी आहे बघा. मध्य हे जरूर करून जासाल. हा क्वेश्चन तुम्हाला बनणारच आहे बोर्ड एक्झाम 2025 करिता. आता बघा नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट पेपर स्टार्ट होणार आहे, तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा, ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहे. सोबतच व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला काही IMP अशी इन्फॉर्मेशन देतो, ते पण तुम्हाला कळायला हवी. नंतर बघा प्रश्न क्रमांक 2A, पुढीलपैकी कोणत्याही 2च कृती तुम्हाला करायची आहे. आणि बघा ज्यांची पासिंग निघत नाही, ज्यांना मॅथ हा सब्जेक्ट खूप भारी जातो, त्यांच्याकरता हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बघा तुम्हाला एक क्वेश्चन अशा प्रकारे पाहायला मिळतोच. बघा तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे. आता बघा ही एक सामायिक वर्ग समीकरणे सोडवण्याची तुम्हाला पुढील आणि की ते सोडवण्याकरता तुम्हाला पुढील कृती करायला लावतात आणि तुम्हाला कृती दिलेली आहे. समीकरण 1 आणि 2 दिलेले आहे. बघा किती इझी आहे, मी तुम्हाला समजून सांगतो. बघा ज्यांची पासिंग निघत नाही विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन सॉल्व्ह करून इझिली तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. 4 आउट ऑफ 4 मार्क्स तुम्ही घेऊ शकता प्रश्न क्रमांक 2A मध्ये. बघा किती सोपे आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी असा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे हमखास. बघा 2 समीकरण दिलेले आहे. सिंपल तुम्हाला येथे बघा, येथे तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, जसं की एक्सची व्हॅल्यू लिहायची आहे. त्यानंतर बघा येथे तुम्हाला 4 बॉक्स दिलेले आहे. 4 बॉक्स तुम्हाला फिल आउट करायचे. किती मार्क्स करतात? 2 मार्क्स करतात. तर हे बॉक्स भरणे खूप इझी आहे. तर बघा आपण आलेल्या आन्सर शीटमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. बघा तुम्हाला हे सर्व दिलेलं राहील, फक्त तुम्हाला ते बॉक्स फिल करायचे. बघा 5 आणि 2 किती होतात? 7, म्हणून 7x या बॉक्समध्ये फिल केलं. बघा इथे 9 आणि 12, ठीक आहे. 9 आणि 12 होतात 21. नंतर बघा आता तुम्हाला हे 2 व्हॅल्यू दिलेले आहे, म्हणजे 7x बरोबर किती? 21. म्हणजे एक्सची किंमत काय निघणार आहे? भागेला 7 करून टाका. इथे एक्सची किंमत निघणार आहे 3, म्हणजे बघा x बरोबर 3 लिहिलेलं आहे. नंतर एक्सची किंमत समीकरण 1 मध्ये भरू. आता समीकरण 1 तुम्हाला हे दिलेलं आहे, यामध्ये एक्सची जर किंमत टाकली, आता बघा एक्सची जर किंमत टाकली, एक्सची किंमत आहे 3, म्हणजे 5x किती होणार आहे तुमचे? 5 त्रिक 15, 15 प्लस 3y इज इक्वल टू 9, बरोबर आहे. तर बघा येथे फायनली जी वायची किंमत निघणार आहे, बघा वायची किंमत -2 निघतं. बघा किती सोपी आहे. 15x प्लस 3y इज इक्वल टू 9. तर बघा किती सोपी क्वेश्चन आहे. अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला येणार आहे आणि या क्वेश्चन करता तयार आहे, ठीक आहे. तुम्हाला किंमत बदलून येतील. नंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे सिंपल. बघा हे पण क्वेश्चन असं आहे की तुम्हाला काय दिलेलं आहे, एक समीकरण दिलेलं आहे, ची एक उकल तुम्हाला -2 दिलेली आहे आणि x बरोबर -2 ही किंमत समीकरणात भरू. बस काही नाही विद्यार्थी मित्रांनो. असा क्वेश्चन जर आला तर आउट ऑफ मार्क्स कोणी पण घेऊ शकतं. बघा तुम्हाला काय करायचं, जस्ट जिथे तुम्हाला x दिलेला आहे, बघा x जिथे दिलेला आहे तिथे तुम्ही -2 हे उकल आहे म्हणून -2 टाकसाल. बघा 2 गुणिले 8 बॉक्स दिलेला आहे, x² म्हणजेच बघा -2 किंमत टाकली, हे लिहून घेतलं. त्यानंतर बघा इथं kx दिलेला आहे, ठीक आहे. आपल्याला k ची किंमत काढायची आहे. x ची किंमत -2 दिलेली आहे, -2 ही किंमत ठेवली आणि समीकरण जसे तसे लिहिलं आणि फायनली आपल्याजवळ x आपण टाकलेला आहे. त्यानंतर राहिलेला k आपल्याला मिळून जातो. k बरोबर 3 हे तुमचं आन्सर येतं. बघा किती सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बॉक्स भरता यायला हवे. सोबतच बघा हा तुम्ही क्वेश्चन करून जासाल कृती म्हणून. फॉर एक्झाम्पल हा करून जासाल, सलग वर्ग संचित वारंवारतापेक्षा लहान आणि वारंवारता. तर हा एक वेळेस तुम्ही बॉक्स पाहून घेसाल, असा पण क्वेश्चन बनू शकतो. परंतु जे 2 वर्ष मी क्वेश्चन दिलेले आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे बोर्ड एक्झाम 2025 करिता. याकरिता तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या क्वेश्चन 3A मध्ये मिळणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत, सॉरी क्वेश्चन नंबर 2A, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन स्टार्ट होतो आपला B, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2B तुम्हाला 4 उपप्रश्न सॉल्व्ह करायचे असतात आणि इथे तुम्हाला 5 दिलेले आहे. 5 दिलेले आहे. एक क्वेश्चन तुमचा 2 मार्क्स करता आहे. तुम्हाला सिंपल 8 मार्क्स घ्यायचे आहे आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील, गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा यावर्षी क्वेश्चन कसे येतील, बघा तुम्हाला 2x आणि y, ठीक आहे, याची किंमत तुम्हाला दिलेली राहणार आहे आणि समीकरण अशा प्रकारे काही पण येऊ शकते. आता बघा 3x प्लस ky इज इक्वल टू 3 दिलेलं आहे. तुम्हाला इथे 3x प्लस ky इज इक्वल टू 5 दिलेलं राहणार आहे. म्हणजे अशा प्रकारे किंमत चेंज करून आली तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जर हा क्वेश्चन तुम्ही पहिले पाहून गेले आणि आन्सर शीटमध्ये आन्सर पाहून गेले. इझिली k ची किंमत शोधता येते किंवा तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. बघा कशा प्रकारे 3x प्लस ky, मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो, ठीक आहे, इज इक्वल टू 3, बरोबर आहे. तर k ची किंमत काढायची आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, xy ची किंमत दिलेली आहे. x ची दिलेली आहे 5, म्हणजे बघा 3 5 15 प्लस तुम्हाला दिलेली आहे y ची किंमत दिलेली आहे 3, ठीक आहे. 3k हा k आपल्याला काढायचा आहे इज इक्वल टू 3. बघा 15 इथे तुम्ही 3k इज इक्वल टू 3 - 15, ठीक आहे. 3 - 15. आता बघा 3k इज इक्वल टू किती राहणार आहे, 15 12 म्हणजेच -12, म्हणजेच k ची किंमत काय निघणार आहे, k बरोबर इथे निघणार आहे, ठीक आहे, -4, ठीक आहे. तर k ची किंमत निघणार आहे -4. अशा प्रकारे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर बघा k ची किंमत -4 आहे. आपण एक वेळेस आन्सर पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक ओके, ठीक आहे. बघा सिंपल येथे तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतो. बघा -4 हे k ची किंमत राहणार आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला IMP बोर्ड एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे हमखास. फक्त तुम्हाला जे हे क्वेश्चन दिलेले आहे त्याची तुम्हाला फक्त व्हॅल्यू चेंज करून विचारल्या जातील.
तर बघा ज्यांनी पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि मी जे क्वेश्चन सांगितले ते करून गेलात किंवा तशा प्रकारचे क्वेश्चन चा पॅटर्न समजून गेला तर तुम्हाला इझिली 2025मध्ये बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला इझिली 38 मार्क्स तुम्ही इझिली कव्हर करू शकता, घेऊ शकता. ठीक आहे, डोंट वरी. नेक्स्ट प्रत्येक विषयाचे पेपर येतील आणि बाकी विषयाचे पेपर पण मी टाकलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही प्रत्येक विषयाचा पेपर पाहू शकता. ठीक आहे. नंतर बघा पुढील अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद तुम्हाला काढायचे आहे. हा क्वेश्चन IMP करून ठेवा. अशाच प्रकारे तुम्हाला 18वे पद 17वे पद येऊ शकतं. नंतर बघा वर्गीय समीकरणाचे तुम्हाला मुळाचे स्वरूप ठरवायचे आहे. हा पण क्वेश्चन करून जासाल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला नाणीवरती किंवा नाणे पासा त्यावरती तुम्हाला तुम्हाला नाणे म्हणजे कॉईन. ठीक आहे. पुढील प्रयोगासाठी नमुना अवकाश तुम्हाला दिलेला राहतो आणि नमुना घटकांची संख्या लिहा आणि एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकता. तर तुम्हाला नमुना घटकाची संख्या लिहिता आली पाहिजे. तुम्हाला नमुना अवकाश असतो त्यातील नमुना घटकाची संख्या लिहा. हा क्वेश्चन 2 मार्क्स करता तुम्हाला यावर्षी पण बनणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नाणे म्हणजेच बघा कॉईनचा क्वेश्चन दरवर्षी बनतो. तर बोर्ड एक्झाम 2025 करिता हा क्वेश्चन हमखास ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला जी इथे म्हणजे दिलेली आहे की एक फासा व एक नाणी, तुम्हाला एक फासा व 2 नाणी अशा प्रकारे देऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन करून जासाल. नंतर बघा नेक्स्ट IMP क्वेश्चन पुढीलपैकी कोणती एकच कृती तुम्हाला करायची आहे. बघा ज्यांना पासिंग काढायची आहे, ज्यांना मार्क्स घ्यायचे आउट ऑफ, त्यांच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन राहणार आहे. बघा 3 मार्क्सचा आहे आणि तुम्हाला इथे 2 क्वेश्चन म्हणजे दिलेले असतात आणि दोन्ही क्वेश्चन टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेले असतात. बस तुम्हाला 6 टेबल भरायचे आहे. 1 2 3 4 5 आणि 6 टेबल भरा आणि तुम्ही 3 पैकी 3 मार्क्स घ्या. बघा हा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. अशाच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला बोर्डमध्ये पाहायला मिळतो. बघा तुम्हाला दिलेला मी एक वेळेस पाहून घेतो. 3A मध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. बघा हा क्वेश्चन तुम्हाला हमखास मिळणार आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला दिलेलं आहे की एका अंकगणितीय श्रेणीचे पद, पहिले पद दिलेले आहे, शेवटचे पद दिलेले आहे. तर त्या श्रेणीतील n पदांची बेरीज जर 120 आहे तर n ची किंमत काढण्यासाठी तुम्हाला पुढील कृती सॉल्व करायची आहे. बघा किती सोपी आहे, मी तुम्हाला एक वेळेस सांगतो. बघा T1 दिलेलं आहे, TN काढायचं आहे, SN काढायचं आहे आणि तुम्हाला हा सूत्र पण दिलेलं आहे. ठीक आहे. फॉर्म्युला पण दिलेला आहे. बघा सिंपल तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जे टाकायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन भरायचं आहे ते तुम्हाला फिल करून इझिली तुम्हाला n ची किंमत काढता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला विचारलेलं आहे की -5 पहिले पद, शेवटचे पद दिलेले आहे, तर n पदांची बेरीज एवढी दिलेली आहे तर n ची किंमत तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येतं. ठीक आहे. बघा T1 म्हणजे काय, पहिलं पद. नंतर बघा TN म्हणजे काय, लास्टचं पद, म्हणजे इथं लिहिणार आहे 45. SN दिलेलं आहे, म्हणजेच SN म्हणजे काय होतं, SN म्हणजेच याची बेरीज तुम्हाला दिलेली आहे 120. बस ते सर्व तुम्हाला टाकायचं आहे. बघा एक वेळेस मी तुम्हाला याचा आन्सर पण दाखवून देतो, कारण इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन जर तुम्ही करून गेलात, तसेच क्वेश्चन तुम्हाला बोर्डमध्ये पाहायला मिळाले तर आउट ऑफ मार्क्स मला सांगा कोण नाही घेणार, इझिली तुम्ही घेऊ शकता. बघा मी तुम्हाला सांगितलं 45 हे लास्ट पद दिलेलं आहे, T1 हे पहिलं पद आहे, SN तुम्हाला 120 दिलेलं आहे, फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, त्याची तुम्हाला T1 टाकायचा आहे, हा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला काय, SN बरोबर n/2 आणि T1 + TN. तर सिंपल तुम्ही TN येथे फॉर्म्युल्यामध्ये लिहिला, त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये SN तुम्हाला 120 दिलेला आहे, 120 टाकला. त्यानंतर बघा T1 ची किंमत तुम्हाला 45 दिलेली आहे, 45 टाकली. त्यानंतर बघा सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. बघा हा 2 इथं भागेला आहे, इथं गुणिला गेला. ठीक आहे. त्यामुळे हे 240 झाले. त्यानंतर इथं राहिला फक्त n आणि याची प्लस मायनस करून 40 किंमत आली. म्हणजे बघा 240 बराबर n गुणिला 40 म्हणजेच काय, n = 6. म्हणजे काय केलं यांनी, सिंपल 240 भागेला 40, 0 कॅन्सल आणि 4 25 4 सगळं 24, 6 आहे तुमची किंमत आली. तर बघा हा क्वेश्चन सॉल्व करून द्यायची एकच म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की हे बॉक्स तुम्हाला कसे भरायचे आहे. ठीक आहे. मला माहीत आहे व्हिडिओ मोठा होणार आहे, खूप सारे हुशार जे विद्यार्थी असतील ते व्हिडिओ पाहतील नाही पूर्ण, परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा तेव्हाच तुम्हाला समजेल की कशा प्रकारे जे क्वेश्चन आहेत ते IMP क्वेश्चन कसे असतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बघा तुम्हाला PDF कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे. तर बघा तुम्हा सर्वांकरता एक बेस्ट ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना पण बोर्ड एक्झाममध्ये 90 ते 98% घ्यायचे आहे आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा बोर्ड एक्झाम 2025 करता मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर तुम्हाला येथे पूर्ण सेट दिलेला आहे. आणि हा कोर्स बघा तुम्हाला कशा प्रकारे सिंपल तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचा आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केलेला आहे आणि लास्ट इयरमध्ये पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 98% मिळालेले आहे. इझिली त्यांनी मॅथ 1 मॅथ 2मध्ये सोबतच बघा खूप साऱ्या अशा विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहे. तुम्हाला पण आता त्याचा फायदा घ्यायचा आहे. सिंपल बघा ॲप डाउनलोड करून घ्या आणि कोर्स परचेस करायचा आहे. बघा तुम्हाला एक कोड यूज करायचा आहे, बोर्ड 2025. ठीक आहे. तर बघा हा बोर्ड 2025 कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. 20% फ्लॅट तुम्हाला डिस्काउंट राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो एवढं डिस्काउंट तुम्हाला कुठंच मिळणार नाही. तर बघा हा तुम्हाला कुपन कोड यूज करून जस्ट तुम्हाला कोर्स परचेस करायचा आहे. बघा तुम्हाला येथे दिलेलं आहे की मॅथ M1 आणि M2 भाग 1 भाग 2चा पेपर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फक्त जो पूर्ण IMP क्वेश्चन पेपर बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर आहे तो सेट तुम्हाला 99 रुपयामध्ये मिळणार आहे. त्यामध्ये पण तुम्ही कोड यूज केलास तुम्हाला 20% डिस्काउंट राहणार आहे. म्हणजे याची किंमत अजून कमी होणार आहे तुम्ही 20% डिस्काउंट घेतल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर
बघा तुम्हाला 10th इंग्लिश सोबत मराठी सोबत हिंदी, ठीक आहे. हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो 1999 म्हणजेच बघा 199 रुपयामध्ये मिळत आहे. त्यामध्ये पण तुम्ही माझा कोड यूज केला 20% डिस्काउंट तुम्हाला राहणार आहे. तर बघा आता जा तुम्ही आता फायदा घ्या आणि जस्ट तुम्हाला परचेस करून घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला हा पेपर PDF विथ आन्सर शीट जर पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर व्हॉट्सअप ग्रुपला जरूर जॉईन व्हा. सोबतच तुम्हाला इन्स्टा पेजला फॉलो करून ठेवायचं आहे. तुम्हाला सर्व जे लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा जे विद्यार्थी म्हणजेच हुशार असतील ते म्हणतील की पूर्ण पेपर पाहायची आवश्यकता नाही, मी ओनली इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहतो. ज्यांनी हा पेपर पूर्ण पाहिला ना ती इझिली मी गॅरंटी घेतो विद्यार्थी मित्रांनो 38 मार्क्स तुम्ही इझिली कव्हर अप करू शकता. डोंट वरी. आणि बोर्ड एक्झामपर्यंत जवळपास मॅथ म्हणजे मी 4 पेपर देणार आहे तुम्हाला, ठीक आहे. ते 4 जरी पेपर करून गेलात तर तुम्हाला त्याच मेथडनुसार बोर्ड एक्झाम 2025मध्ये क्वेश्चन येतील आणि हमखास तुम्ही 38 मार्क्स घेऊ शकता, ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. फक्त 2च तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे आणि तुम्हाला बघा किती सारे क्वेश्चन दिलेले आहेत. 4 क्वेश्चन दिलेले आहे बघा, म्हणजे 2 क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत. यामध्ये बघा तुम्हाला क्वेश्चन करून जायचं आहे. यामध्ये एक वेळेस मला पाहू द्या. प्रश्न क्रमांक 3B, ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. बघा तुम्हाला एक क्वेश्चन अशा प्रकारे येतो. पुढील एक सामायिक समीकरणाचे क्रेमरच्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक क्वेश्चन तुम्हाला एक सामायिक समीकरणावर लिहून घ्या, IMP टिक मार्क करून घ्या. तर एक सामायिक समीकरण तुम्हाला क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्याकरता येणार आहे. आणि हा क्वेश्चन तुम्हाला मोस्टली येथे नाही तरी दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला म्हणजेच प्रश्न क्रमांक 3B मध्ये नाही तर 3A मध्ये पाहायला मिळू शकतो. तर असा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला एक वृत्तालेख किंवा तुम्हाला आलेख या टाईपचा एक क्वेश्चन येतो. तर या क्वेश्चन करता तयार राहा की एका विद्यार्थ्याने परीक्षेत विषयनिहाय मिळवलेले गुण पुढे दिलेले आहेत. तर सदर सामग्रीद्वारे तुम्हाला वृत्तालेख दर्शवायचा आहे. तर किती सिंपल आहे. तर एक वृत्तालेखचा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. तर हे 2 क्वेश्चन तुम्ही एक वेळेस पाहून जासाल, ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहे. तुम्हाला 3 दिलेले आहे आणि एका प्रश्नाकरता तुम्हाला 4 गुण दिलेले आहे. बघा इथे आउट ऑफ मार्क्स कसे घेसाल. तर यामध्ये बघा तुम्हाला 4 मार्क्स करिता एक क्वेश्चन तुम्हाला अंकगणितीय श्रेणीचा येतो, ठीक आहे. तर लक्षात असू द्या एक अंकगणितीय श्रेणी आहे. यम आणि एन पदांच्या बेरजेचे गुणोत्तर तुम्हाला दिलेले राहतं. तर दाखवायचं आहे तुम्हाला की श्रेणीच्या यम आणि एन या पदाचे गुणोत्तर. तर सिंपल तुम्हाला एक वेळेस हा प्रश्न क्रमांक 4 मधला तुम्हाला हा क्वेश्चन जस्ट पाहून घ्यायचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे. जस्ट पाहून घेसाल, एक वेळेस पद्धत समजून घेसाल. आता बघा यावर्षी तुम्हाला क्वेश्चन प्रश्न क्रमांक 4A मध्ये म्हणजे 4 मध्ये तुम्हाला 4 मार्क्स करता या टाईपचा क्वेश्चन संभाव्यता काढा हा येण्याची हमखास गॅरंटी आहे की संभाव्यता काढा. तुम्हाला काहीतरी दिले राहील त्यामध्ये तुम्हाला 1 आणि 2 असे सब क्वेश्चन दिले राहतील. तर तुम्हाला संभाव्यता काढा हा क्वेश्चन येऊ शकतो. तर हा नक्की करून जासाल. सोबतच बघा तुम्हाला विक्री खरेदी यावर एक क्वेश्चन 4 मार्क्सचा ठरलेला असतो. तर हा क्वेश्चन IMP करा. बघा हा क्वेश्चन करून जासाल. यावरती तुम्हाला एक अंदाज येईल की अशा प्रकारे क्वेश्चन येतात. तर हा एक क्वेश्चन आणि संभाव्यता क्वेश्चन ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. नंतर बघा आणि तुम्हाला माहीत आहे की पूर्ण IITN टीम तुम्हाला पूर्ण IMP क्वेश्चन काढून देणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारचा नेक्स्ट पण पेपर आला तुम्ही करून गेला तर इझिली तुम्ही 38 मार्क्स घेऊ शकता, ठीक आहे, विथ गॅरंटीड. नंतर बघा पुढीलपैकी कोणती एक उपप्रश्न सोडवा. यामध्ये तुम्हाला जस्ट 3 मार्क्स करता, ठीक आहे. किती 3 मार्क्स करता तुम्हाला एकच क्वेश्चन सोडवायचा आहे आणि येथे आपला पेपर एंड होतो. तर यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट दोन्ही क्वेश्चन आहे. हे दोन्ही क्वेश्चन करून जासाल. यामध्ये मोस्टली 5 मार्क्स क्वेश्चन तुम्हाला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढा किंवा मध्य काढा या टाईप येतो, ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला मोस्टली 3 मार्क्सचा तर ठरलेला असतो. जर तुम्हाला हा क्वेश्चन येथे पाहायला मिळाला नाही तर पेपरात दुसऱ्या क्वेश्चन किंवा दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहायला मिळतो. सोबतच बघा तुम्हाला ABच्या किमत्या काढा हा पण तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो. तर हा पण तुम्हाला येथे जर पाहायला मिळाला नाही तर तो प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 3 मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतो. तर हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला करून जायचे आहेत आणि IMP म्हणजेच तुम्हाला मेथड समजून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा होता मोस्ट इम्पॉर्टंट IMP बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर फॉर बोर्ड एक्झाम 2025. पूर्ण पेपर ॲज इट इज येणार नाही पण जे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला किमती बदलून पाहायला मिळतील, हमखास पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सोबतच बाकी सर्व जे पेपर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि फायनली विश यू ऑल द बेस्ट फॉर एक्झाम. थँक्स.